मनोज जरांगे यांच्या मुंबईच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवरती बच्चू कडूंनी मनोज जरांगेंची भेट घेतली आहे। जरांगे यांच्या मुंबईमधल्या आंदोलनात बच्चू कडू सहभागी होणार असल्याचं कळतंय। जरांगेंच्या मुंबई दौऱ्यानिमित्त या भेटीचं प्रयोजन होतं। आले बच्चू भाऊ आले आहे। अधिसूचना 17-18 निघून त्याच्यामध्ये ते आपण जे सांगितलं आता फ्रेम मध्ये टाकायो, राक्षस भवन, आता फ्रेम मध्ये टाकायो, त्र्यंबकेश्वर आणि ह्या बाकी नोंदी त्या पण त्याच्या अधिसूचनेत ते टाकणार। त्या दिवशी मी बैठक त्यांची आपली ऑनलाईन बैठक व्हायच्या अगोदर आमची पहिली बैठक झाली, त्याच्यात मी सगळे विषय मांडले, त्यांना सांगितलं असं नाही माहीत नाही। दुसरं असं वाटते अधिवेशनाचं जर बोलावण्याचा म्हणजे गरज आहे काय? मराठा कुणबी करण्यासाठी अधिवेशन तर घ्यावंच लागेल, त्याशिवाय कसं पण ते विचार हां विचार फेब्रुवारीमध्ये नाही, मग आपलं 20ला निघणार फेब्रुवारीत घेऊन काय सगळा राज्यात सगळं जाम झाल्यावर घेऊन काय होते? तारीख घोषणा केली वगैरे तर नाहीच ना, उग राज्यात म्हणजे पूर्ण राज्यात काय म्हणू त्याला आपण सगळा मराठा रस्त्यावर येऊ द्यायचा आणि मग अधिवेशन घ्यायचं, असं सरकारचं काम नसतं ना। सरकारचं काम लोकांच्या मनात काय याच्यावर आहे ना। आता अपवादात्मक परिस्थिती, मग त्या टायमाला काय करायला पाहिजे? ताबडतोब घ्यायला पाहिजे। उगा त्यांच्याच मनानं सगळं म्हणल्यावर कसं व्हायचं? बघा तुम्हाला काय वाटतं, आम्ही तर 20ला निघालो, सगळं महाराष्ट्र जाम झाल्यावर मग तुम्ही अधिवेशन घेऊन काय करता? म्हणजे इकडे लोक सगळे आंदोलक टेन्शनमध्ये। ते तर आपण तयार केलं ते 1-2 तुम्ही पाठवलं होतं का ते शेवटी कोणाजवळ तरी? हां, कोणते 2 आहेत, हे एक येतं, यांचे प्रश्न येतात खाली मस्त येते ना, नाही तर अलीकडे सर ते तुम्ही वाचून पाठवून तुमच्या याच्यातूनच ते तयार केलं थोडं। हे जर ते बदल करायचं असेल तर सरकारमध्ये ते बदल करून देईल। बरं ट्रान्सफर करून नवी शिक्षणचा ते दाखवत आहे। नाही इतके बदल काही टाकायचे असतील तर लिहू शकतो। या नंबरवर कॉल करा, या नंबरवर आवाज येतो। नातेवाईक हे जे आहे त्यांनी पहिले आपण जी अधिसूचना होती ना आपली, उपलब्ध करून कोणचा पुरावा उपलब्ध करून द्यायचा असेल तो पुरावा कुठलाही तसं उद्योग पाहिजे होतं, कुठलाही पुरावा नाही असल्याचा म्हणजे काय परत त्यांनी अडून नको नये। आत्ताच्या सारखं म्हणजे काय 54 लाख नोंदी मिळाल्या, प्रमाणपत्रच दिले नाही त्यांनी, ते तर आपल्याला आता असंच करते। इथे असेल तो पुरावा मानताय। हां बाकी हां हे बरोबर आहे। हे काय याच्यात सरळच आहे ना, कुणबी नोंद मिळालेल्या नागरिकांच्या रक्त नात्यातील नातेवाईकांना तसेच पितृसत्ताक पद्धतीतील सगळ्या सोयऱ्यांना ते तसे नातेवाईक अथवा सगळे सोयरे आहेत असा पुरावा उपलब्ध करून दिल्यास
किंवा गृह चौकशीमध्ये तसा पुरावा आढळल्यास त्यांना जात प्रमाणपत्र देता येईल. बरोबर आहे. फक्त इथं असा पुरावा उपलब्ध करून दिल्यास कसा पुरावा उपलब्ध करून द्यायचा? असेल तो पुरावा. आम्ही शपथपत्र शपथपत्र आहे तर हे कसं आहे माझ्याकडे कुणबीच आहे पहिल्या ना, मग मी देणार. अधिसूचनेमध्ये हे आलं हे आमचे सोयरे येतं हा, पण मग तसा उल्लेख पाहिजे होता नाही इथं. नाही त्याच्यात खाली जे आहे ना गृह चौकशीमध्ये नाही, गृह चौकशी तर किंवा केलंय ना, हा. किंवाच्या अगोदरचं ऑप्शन वाक्य. घेतलाय आपण मागून त्यांच्याकडून. हो ना, पण आपण इथं करायला काय हरकत आहे? काय करायचं सांगा की तिथं. असं काय नातेवाईक अथवा सुलते नातेवाईक अथवा सगळे सोयरे आहेत असा पुरावा उपलब्ध असेल ते करून पुरावे. दिल्यास, असा म्हणजे इथं काय करू आपण, असा किंवा असेल ते पुरावे उपलब्ध सगळे सोयरे आहेत असे करू इथं, असे शपथपत्र पुरावा म्हणून उपलब्ध करून दिल्यास, पुरावा म्हणून उपलब्ध करून दिल्यास मी लिहू का? हा, लिहा ना. तुम्ही गृह चौकशी बी ठेवा त्याच्यात, हा पण हो, हे पण चालेल ते. गृह चौकशी आपण सर्कल सगळे सोयरे आहेत असे पुरावा म्हणून उपलब्ध करून दिला. करून अक्षर चांगलं आहे तुमचं. करून दिल्यास किंवा गृह चौकशीमध्ये तसा पुरावा आढळल्यास त्यांना जात प्रमाणपत्र, हे बरोबर आहे. आता वाचतो मी. कुणबी नोंद मिळालेल्या नागरिकांच्या रक्त नात्यातील नातेवाईकांना तसेच पितृसत्ताक पद्धतीतील सगळे सोयरे पितृसत्ताकच्या ऐवजी नोंद मिळालेल्या पाहिजे होती. नोंद मिळालेल्या अथवा शब्द रक्त घालून नात्यातील आपण नातेवाईकांना शब्द टाका ना. अथवा शब्द आहे ना. नातेवाईकांना तसेच म्हटलंय ना नातेवाईक अथवा इथं आलं. हा ना, इथं थोडं घोळ आहे ना. कुणबी नोंद मिळालेल्या नागरिकांच्या रक्त नात्यातील नातेवाईकांना किंवा तसेच नातेवाईकांना तसेच सगळ्या सोयऱ्यांना सगळे सोयऱ्यांना तसे नातेवाईक अथवा सगळे सोयरे आहेत असे शपथपत्र पुरावा म्हणून उपलब्ध करून दिल्यास गृह चौकशीमध्ये तसा पुरावा आढळल्यास त्यांना जात प्रमाणपत्र देता येईल. त्यांना कुणबी जात प्रमाणपत्र देता येईल. ओके. खालचं नातेवाईकांना आता सरळ वाचलेलं बरं राहील. कुणबी नोंद मिळालेल्या नागरिकांच्या रक्त नात्यातील नातेवाईकांना तसेच सगळ्या सोयऱ्यांना तसे नातेवाईक अथवा सगळे सोयरे आहेत असे शपथपत्र पुरावा म्हणून उपलब्ध करून दिल्यास किंवा गृह चौकशीमध्ये तसा पुरावा आढळल्यास त्यांना कुणबी जात प्रमाणपत्र देता येईल. हे कट करायचं. हा, हे बरं राहील. ज्याची नोंद मिळाली तो हे राहिलं इथे आपल्याला अडचण काय? नाही, अडचण नाही. अडचण काय नाही. पितृसत्ताक जर गावात कुणाचं मिळालं हा ते त्याचा प्लस होईल ना. माझं काय अथवा शब्द म्हणणं आहे, आणलेला आहे अधिक काय आपण बदल करायचं असेल ते करू. हे अथवा नाही ना मग इथं. हा? अथवा अथवा टाका टाका ना. ना. ऑप्शन किंवा वाटतात टाका त्याच्यात. ते. पण शब्द म्हणजे तुम्हाला वाटते फायदेशीरच आहे ते काही हा, वाईट कुणबी नाही. नोंद मिळालेल्या नातेवाईकांना म्हणजे गावात जरांगे नावाची जरी नोंद मिळाली कोणाची तरी ती सर्व उलट फायदे हा एक्स्ट्रा होईल त्याचं. ठीक आहे. किंवा घ्या तिथं, आहे का नाही? हा किंवा और पितृसत्ताक पद्धतीतील सगळ्या सोयऱ्यांना तसे नातेवाईक अथवा सगळे सोयरे आहेत असे शपथपत्र पुरावा म्हणून उपलब्ध करून दिल्यास किंवा गृह चौकशीमध्ये तसा पुरावा खूप बिघड प्रमाणपत्र देण्यात येते. आढळल्यास त्यांना जात प्रमाणपत्र देतात.
गृह चौकशीत पुरावा कसा आढळणार? गृह चौकशीत काय करतं ते माहिती घेतं ना तुम्ही नातेवाईक आहे. समजा तुम्ही मी त्या जातीचा आहे तर माझी जाती ते शोधल्या जातात तुमची हे आहे. गृह चौकशीत आढळलं समजा जरी झालं आणि त्यांनी आडमोठं करून अधिकाऱ्याने घेतली तर की नाहीच उघड ढकलायचं पुढं, तर याच्यासाठी पर्याय म्हणून काय? नाही, गृह चौकशीमध्ये तर आता ते अधिकाऱ्यावरच आहे ना. गृह चौकशीमध्ये आपण काही पुरावे, आता तुम्ही समजा तुम्ही माझे नातेवाईक आहे तर मी तुम्हाला सांगणार का बा ते आमचे नातेवाईक आहे, तसं ते त्याचं शपथपत्र आपण जोडून दिलं हे माझे नातेवाईकच आहेत, ते त्याला देणेच आहे ना. मग गृह चौकशीमध्ये काय त्याचं नातं गोतं पाहिलं जातं. म्हणजे शंका उपलब्ध केली तुमच्याजवळ उपस्थित केली हां हां की आढळल्यास म्हणल्याच्या नंतर ते नाही आढळलं बी म्हणू शकतो आढळून बी. कारण आता ते झालं ते उदाहरण देतो, कुणबी नोंदी सापडलेल्या असून सुद्धा प्रमाणपत्र देत नाहीत, आणखी नाही सापडलेलं असून. त्यांना असं आहे की नाकारण्याचे कारण द्यावं लागतं, का नाकारलं आणि देण्याचं कारण द्यायचं. तर एखादी भरती होऊन जाईल. समजून घ्या, आता घ्यायचं 70-80 वर्षातून तर परिपूर्ण द्या आता अर्धवट देण्यापेक्षा. हां पण परत तो आढळल्यास समजा एका नोकर भरती आली, एखाद्याला लागतंय लगेच, तो तर सगळा स्वायर आहे, तो टाळणार निघालाच नाही, तो मिळालाच नाही, मग त्याची भरती गेली, परत 2 वर्ष त्याची गेली. म्हणजे आपण दुसरा काय शब्द टाकतोय. हा, ग्रह चौकशी करून त्या सगळ्या सोयऱ्यांना गुणवत्तेवर म्हणा ना. नाही ना, गुणवत्ता काय संबंधित? ग्रह चौकशी तर लिहायला लागेल ना. गृह चौकशी करून डायरेक्ट प्रमाणपत्र काय असतं म्हणता येईल. गुणवत्तेवर म्हणता येईल किंवा उपलब्ध कागदावर म्हणता येईल, पुराव्यावर म्हणता येईल. ग्रह चौकशी करून देण्यात घेतलं चालन का? देत्याच्या ऐवजी जात प्रमाणपत्र देण्यात येईल. देण्यात येईल काय? देत्याच्या ऐवजी देण्यात येईल ते उलट सोयीचं आहे. देण्यात येईल, देता येईल हे तेच आहे, पण देण्यात येईल थोडं मजबूत आहे. आता असं घेतलं तर सगळे सोयरे आहेत असे शपथपत्र पुरावा म्हणून उपलब्ध करून दिल्यास, म्हणजे त्या नोंदधारकाने उपलब्ध करून दिल्यास किंवा ग्रह चौकशी करून नोंद मिळालेल्या रक्ताच्या सगळ्या सोयऱ्यांना कुणबी जात प्रमाणपत्र तात्काळ देण्यात येईल. याऐवजी ग्रह चौकशी करून नोंद मिळालेल्या त्यांच्याबरोबर त्यांच्या रक्ताच्या सगळ्या सोयऱ्यांना कुणबी जात प्रमाणपत्र तात्काळ देता येईल. म्हणजे ग्रह चौकशी करून तात्काळ देता येईल. तात्काळ शब्द ह्यो कायद्याच्या कोशात घेता येतो, घेतलेला इथून पाठीमाग खूप वेळेस. ग्रह चौकशी करून किंवा ग्रह चौकशी करून नोंद मिळालेल्या त्यांच्या असं करता येईल. तसे नोटीस सगळे सोयरे आहेत, कागदपत्र देण्यास असमर्थ असेल त्यांनी शपथपत्र. कागदपत्र नाहीतच ना ते. हां कोणाकडे आहेत सोयऱ्याची? भारतात कोणाकडेच नाहीत. आपलेच मराठाच म्हणून नाही, कोणाकडेच नाही. इकडे एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.